त्यांनी ना स्वतःच्या हाताने करून घेतलंय हे. पण आता मी नाही हाल होऊ देणार त्याचे. म्हणजे त्याला घरी नेण्यासाठी माझ्या डोक्यात एक लई झाक आयडिया आली. काय काय? हा ना त्याच्या ट्रॉफ्यांचं गठुडं इडं ठेवून गेलाय. ते मी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. अग पण मग त्यांना कळलं तर? मी तर म्हणते उलट कळलंच पाय, म्हणजे ते घेण्यासाठी का होईना तो आपल्या घरी येईल ना. हा भारी बरं का मिनी. तसं त्यांचं लय जीव आहे त्यांच्या ट्रॉफ्यांमध्ये. त्याला बी आणि त्याच्या ट्रॉफ्यांना बी मी आपल्या घरामध्ये आसरा देणार आहे. चल दीदे, ठेवते मी आता फोन. हा ओ मॅडम, कुठे घेऊन चालले ते गठुड? अभिसरांचं आहे ना ते. हो ना. हा मग ते घरी न्यायचं होतं ना, घरीच घेऊन चालली मी. येते हा मी. अभ्यावर जास्ती जीव आहे. हा म्हणून थोडी काळजी कमी होते माझी. आता तर तुम्ही काळजी करूच नका. फक्त आणि फक्त दत्त महाराजांकडे प्रार्थना करा. जिंकावं म्हणून ना. अभ्या मैदानात उतरला ना तर नक्की जिंकणार. फक्त त्याच्या बॉसने ऍडजस्ट करावं आणि त्याला चांगला ट्रेनर मिळावं यासाठी प्रार्थना करा. माई तू बोलली ना की सगळं ठीक आहे असं वाटतं बाई मला. वाटतं म्हणजे ठीकच आहे. चला आता डोळे पुसा आणि लगेच जेवून घ्या. भूक नाही. तुला वाढते मी ये. तुम्ही जेवला नाहीत ना तर मी बी जेवणार नाही. असं नाही करू माय. मामी, अभ्यानं सांगितलंय. काय म्हणजे आई नाही जेवली तर तू बी नाही जेवायचं असं? पहा ना. काय काय आता आबे ना. चालेल, आपण दोघी बी 2-2 घास खाऊन घेऊ. चला. ए आई, आबे आला का पाणी आण. भाई लय उशीर केला ना. हा ना रे, लयच काम चालू आहे सध्या साईटवर. ए बरं तू ते गाठोडं आणलं ना? माणसं नाही, नीट ट्रेनिंग नाही, पैसा नाही, कसं जिंकणार तो? सर प्लीज असं म्हणू नका. हे सगळं आहे ना, काही गरज होती का आपण त्याला बाहेर काढायची? कळतं का नाही? काही जन्म दिला म्हणजे काही ह्यांनाच अक्कल आली का? आम्ही मूर्खच. सर माझ्या पप्पांना म्हणतोय मी, हे जे काही केलं आपण ते चांगलं केलंय का? त्या आबा बघ किती सपोर्ट करतायत त्याला. त्याची आई पण आली इथं आणि इथं काय तर घराबाहेर काढलंय. वा रे वा, कुठून आणणार आहे अशी ट्रेनर? सांग बरं, परवडणार आहे का आपल्याला? आणि अशी ट्रेनिंग पुढे निभाव लागणार आहे का अभिनमनूचा? हे मारुती राया, तूच काय ते बघ आता.
ते तू तर लय प्रोग्रेस करू राहिली सगळं तुझ्यामुळं अभ्या. माझ्यामुळं. हे आपण असंच करू, तू मला क्रेडिट दे, मी तुला क्रेडिट देतो. क्रेडिट क्रेडिट खेळू, शेजारी राहून म्हातारी हो. चल तुला सोडतो तसाच जातो नवीन साईटवर. बाईक. विक्याची कृपा. बरं त्या ट्रॉफ्या मिळाल्या का? मिळालं नाही, आणल्या. म्हणजे जाऊ दे, चल सोड, सांगेन नंतर. चला मॉडेल साहेबा, लय पोस्टर आहेत अशी, बघत बघत गावात सफर करू. चला. बापू ओ बापू. हो काय झालं काय? लय मोठे माणूस झाले तुम्ही. म्हणजे अहो चौकात गेले नाही का तुम्ही? नाही काय तिकडं? अहो एकदा जाऊन तर बघा. म्हणजे अहो तुम्ही जाऊन तर पहा. चौकची मला घोर लावून राहिलं. जा लवकर. सर तुम्ही का नाही आले? हा, कुठं? विघ्नार्था चौकात. लती तर कधीचीच येऊन थांबली होती तिथं. कसली मजा आली ना? आली ना तुम्हाला मजा? तुम्ही सगळे मिळून करा मजा. पण तुम्ही तिथे गोळीबार चौकात काय करत होता? गोट्या खेळत होतो. मलाच सेल्फी नाही मिळालंय. पण सर तुम्हीच आले नाही ना. बरोबर आहे, माझं चुकलं, मीच मूर्ख आहे ना. तुम्हाला कोणाला तरी वाटलं का की बाबा सर नाही तिथं, त्यांच्यासाठी थांबावं? पण नाही, आपापली सेल्फी काढली आणि आला तिथं. अरे मी तुमच्यासाठी एवढं करतो पण तुम्हाला त्याचं काहीच नाही ना. अहो सर एवढं काही झालं नाहीये. तू तर काही बोलूच नकोस. मला ना तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. अहो पण सर तुम्ही ना सगळे एकाच मायेचे मणी आहात, एका गावातले आहात ना. मी बाहेरचा आहे. थँक्यू, मला त्याची बरोबर जाणीव करून दिली तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपापल्या फॅमिली बरोबर मजा करा. मोठी मोठी माणसं येणार आणि दौलतला ट्रेनिंग करणार आहेत. कसं व्हावं माझ्या आब्याचं? म्हणजे कसं आहे, मैदानात उतरणाऱ्या दोघा जणांना सारखं ट्रेनिंग भेटलं असेल तर शर्यत रंगल ना. दौलतला एवढं चांगलं ट्रेनिंग भेटणार आणि आब्याला काय नोकरी आणि घरचे राडे. ते असं नाही ना गवायला पाहिजे. माय तू बोलशील का ग? ते शिकवायला येणार आहेत त्यांच्याशी बोलशील का? त्यांना म्हणून फुकट नको बरं आम्हाला. आम्ही पैसे देऊ तुमचे. किती लागतात? लय मामी. हा मग माझे सगळे दागिने काढू का? नाही नाही नको मामी. पण तू बोल तर त्यांच्याशी. सज्जन सर बोलले. हा मग पाहू. बघू म्हणजे काय काय म्हणले काय म्हणजे ते दौलतसाठी आले आहेत ना, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला नाही ट्रेन करू शकत. तसं बी आबांना ते चालणार नाही आणि ते बरोबर बी नाही ना. बरोबर कसं नाही, ज्ञान आहे ना ते. मग ते कुठल्याही प्रकारचं असलं तरी ते वाटायला पाहिजे ना. मामी तुम्ही नका काळजी करू, आब्याचं ट्रेनिंग होईल. कसं होणार आहे? मी लते अक्का साहेब आल्यात ना ग? मग मी बोलू का त्यांच्याशी? नाही नाही नको, तसं काही करू नका. पाहू आपण काहीतरी, होईल आब्याचं ट्रेनिंग नीट. तुम्ही